शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण थ्रिप्स या रसशोषक किड्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर सुरुवातीला थ्रिप्स हे जर तुमच्या 2 महिन्याच्या कांद्यावर पडलेले असेल तर त्याला फवारणी घेऊन काही एक उपयोग होत नाही। 2 महिन्याच्या आतला जर कांदा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला आज मी कॉम्बिनेशन सांगणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही पॉलिट्रिन 25 ml आणि ॲसिटेट 25 ग्रॅम आणि ह्याच्यासोबत सिलिकॉन बेस जर टिकर वापरलं तर तुमचा 100% थ्रिप्स हा रोगावरती नियंत्रण होण्यास मदत होईल। आणि हे शक्यतो तुम्हाला दुपारी 4 नंतर फवारायचं आहे। आणि दुसरे एक आहे आपल्याकडे सोलोमन, जे बायर कंपनीचं सोलोमन आहे, हे पण अतिशय रिझल्ट देतं, चांगला रिझल्ट देतं। सोलोमन तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी 25 ml वापरायचं आहे। आणि दुसरं धनुकाचं मीडिया आहे, ते पण तुम्हाला 15 लिटरच्या पंपासाठी 25 ml वापरायचं आहे। हे पण तुम्हाला थ्रिप्ससाठी अतिशय चांगला रिझल्ट देण्यासाठी मदत करेल। तर शिवाजी मुंडे यांनी अतिशय सुंदर प्रकारे कांदा या पिकाबद्दल माहिती दिलेली आहे। जर तुम्हाला थ्रिप्स हा रोग शेतकऱ्यांना प्रामुख्याने माहीत नसतो, तो माहिती करून घेण्यासाठी आपल्याकडे एकमेव पर्याय आहे। जर कांद्याचे वरचे टोक जर पिवळे व्हायला लागलेले असेल आणि याच्या मानामध्ये रस शोषणारे किडे असतात, तर तुम्हाला काय अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, आम्ही तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ।